त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो निर्योग क्षेमात्मा। अध्याय दुसरा 45 आहे। या श्लोकावरल्या टीकेमध्ये माऊली म्हणतात, तू गुणत्रयात अभेद मी माझे हे न करी एक आत्मसुखांतरी विसंबधने। आजच्या शिवेचं निमित्त ज्ञात आहे सगळ्यांना। अगदी निस्वार्थ भावनेनं भिशीची सुरुवात झाली। विषय लौकिक जरी असला तरी हेतू चांगला आहे आणि धनच धनाची चाकरी करत तुकोबारायांच्या भाषेत। अशाश्वत जरी असलं तरी शाश्वत हिताचा विचार करून जे काही केलंय त्यामध्ये भिशीचाच उदयाला आलेलं हे झाड आहे। आजचं 8वं वर्ष पूर्ण होत आहे, बहुतेक 8 वर्ष पूर्ण। त्यासाठी हसवे सर असतील, माऊली असतील, दादा, ही सगळी मंडळी विचार प्रवृत्त करणारी मंडळी झाली। एखादं कार्य फलद्रूप होतं। विचारात जेवढी शक्ती आहे ती प्रवृत्त होण्याकरता, कार्यरत होण्याकरता उपाधीची गरज असते। शक्ती वापरणारा शक्तिमान असावा लागतो। या न्यायानं जो विचार चाललेला आहे तो विचाराला पेरणाराही पाहिजे आणि त्या विचारांना सहमत असा वाव देणाराही पुरुष पाहिजे। अशा सगळ्यांच्या सहकार्यातून हे कार्य मोठं होत आहे। निष्कामाने निस्वार्थी भावनेनं आहे, हेतू चांगला आहे आणि असं निर्हेतुक दृष्टीनं निस्वार्थ भावनेनं केलेली कोणती क्रिया ईश्वर सेवाच ठरतो। गुणात्मक जगत आहे, हेतू काय? यात व्यवहार तर गुणात राहून करायचेच आहेत, पण गुणाच्या पलीकडे जायचं। म्हणून व्यावहारिक जगत आहे हेही ओळखायला शिकलं पाहिजे आणि ह्या जगाच्या पलीकडे राहून आपण अलिप्तपणाही शिकलं पाहिजे। आणि दोन्ही गोष्टी अगदी अगदी समांतर वावरत असतात। आम्हाला हे मानावंच लागेल की मुळात परमार्थ हा श्रद्धेनं सुरुवात आहे, मानावा लागेल। मग जी अनुभूती आम्हाला घ्यायची आहे ती मात्र मानण्यावर नाही, तो अनुभवच आहे। तो अनुभव आला असं मानायचं कसं नाही, तो अनुभव प्रत्यक्ष आहे आणि असा प्रत्यक्ष अनुभव येण्याकरता जो काही खटाटोप केला जातो त्याला साधना म्हणतात। हे मी ब्रह्म आहे हे श्रद्धेनं मान्य करायचं आहे सुरुवातीला, कोणालाही ते मान्यच करावं लागेल। मग मी ब्रह्म आहे, मग मी जीव झालो, जीवदशेला आलो, मला देह मिळाला, हे सगळं मान्यच करावं लागेल। सगळ्या क्रिया मान्यच करत करत जायला पाहिजे, इथं आव्हान देऊन नाही उपयोग। आणि मग मी शेवटी ते तत्व मी आहे, तत्वमशी या महावाक्याचा श्री गुरुनी केलेला उपदेश आणि मग मी अहम ब्रह्मास्मी या बोधावर आरूढ होण्या, तो मात्र अनुभवाचा विषय। म्हणून प्रवास श्रद्धेनंच आहे, श्रद्धेनं सुरुवात आहे आणि ही श्रद्धा जपणं म्हणजेच परमार्थ जपणं। श्रद्धेला तडा गेला की आत्मवस्तूला तडा गेल्यासारखं आहे। एखादा माणूस व्यवहारात म्हणतं की तो माझ्या मनातून उतरला, मग माझ्या मनातून काच एकदा फुटली की तिचा ठिसूळपणा काय होतं, फुटून निघून जात, कार्याला उरत नाही। तसं मनातून श्रद्धा, एखादा विश्वास निघून गेला एखाद्या व्यक्तीविषयीचा की ती व्यक्ती मग कार्याला व्यक्ती असते पण कार्याला अनुरूप राहत नाही। तसं आत्मनाश यालाच म्हटलेलं आहे, श्रद्धा टिकावी। आणि मग ही श्रद्धा अगदी शास्त्रमान्य, संतमान्य, देवमान्य, लोकमान्य अशी टिकत टिकत तिची वाढ करत जायचं आहे। आणि मग हे श्रद्धेचा सगळा उभारलेला वाडा आहे। ज्ञानोबाराही सांगतात त्यांची श्रद्धेचे दळवाडे। आणि मग विचार केला तर त्रिविधा भवती श्रद्धां देहिनां स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतितां शृणु। त्यांचे श्रद्धेचे दळवाडे अंगीकीर चोकडे परी प्राणी यांच्या पडे विभागी जय। इथून जी सुरुवात आहे ती श्रद्धा कशी कशी खाली खाली उतरत जाते हे मांडलेलं आहे। मुळात ब्रह्म नावाचे एक तत्व आहे। का सांगावं तत्वज्ञानाविषयी की मुळ आधार कळाला, अधिष्ठान कळालं, एक तत्व कळालं की मग उरलेलं आहे ते सगळं आभासी आहे, काल्पनिक आहे कळतं। काल्पनिक असलं तरी टाकता येत नाही, एकतर सोसावं लागेल, बाजू काढून बाजूला तरी व्हावं लागेल, तर मग त्याच्यावर स्वार होऊन व्यवहार तरी करावा लागेल, नाहीतर पलीकडे तरी जायला पाहिजे। काही का असे ना यामध्ये मार्ग काढावा
म्हणून एक पारमार्थिक सत्ता ब्रह्माची आहे, ती ब्रह्म आहे. आणि मग त्या ब्रह्माजवळ एक स्फुरण झालं, मी एकटंच आहे असं त्याला वाटलं, असं म्हणतात शास्त्रात, असं म्हणतात एकोहम, अहम एका, मी एक आहे असं स्फुरण झालं. मी बहु व्हावं, आणि बहु व्हावं म्हटल्यावर जास्त व्हायला पाहिजे, अनेक व्हायला पाहिजे. आणि मग ते स्फुरण म्हणजेच मूळ माया, स्फूर्ती झाली. म्हणतात आता ती कशी झाली, का झाली, कशामुळे झाली हे काय विचारायचं नाही, मान्य करायचं, पुढे जायचं. तो मूळ माया तसा बारीक विचार करायला गेलं तर तिथं शक्ती आहे, पण ती सुप्तावस्थेत आहे. काही जण त्याला प्रकृती म्हणतात, कारण गुणसाम्यावस्था म्हणतात तिला. काही ठिकाणी मूळ माया बघायला गेलं तर अज्ञानच आहे ते एक पद्धतीचं, आणि त्या अज्ञानाच्याच उपाधीने ईश्वर भावाला ब्रह्म प्राप्त होतं. म्हणून मूळ माया म्हटलं तर ईश्वर म्हणायला काय हरकत नाही. मूळ माया का म्हणतात तर आदी आहे, म्हणून तिला शक्ती म्हणतात, शक्ती तिच्या हातात आहे. अशी आदी शक्ती, मूळ माया, अज्ञान, ईश्वर सुद्धा म्हटलं तरी काय हरकत नाही. तोच ईश्वर आहे. शक्ती वापरली की ईश्वर, कारण त्याची शक्ती अघटित घटनापटी असे. तो काही निर्माण करू शकतो, कसंही निर्माण करू शकतो, कितीही, त्याला मर्यादा नाही. इतर सगळे शास्त्रज्ञ असतील, काय असतील, तुम्ही मी असू, पदार्थ तयार असलेले मिळालेले आम्हाला एकमेकात मिसळून आम्ही दुसरं काहीतरी तयार करू, पण मूळ मात्र तत्व आम्हाला निर्माण करता आलेलं नाही. मूळ पदार्थ मात्र मायेनंच निर्माण केलेले. पाण्यात रंग टाकून आम्ही दुसरं काहीतरी सरबत करू, चहा करू, कॉफी करू, पण पाणी प्रयोगशाळेत विघटन करून बघता येईल, पण पाण्याचा अणुरेणू इथपर्यंत जाता येईल आम्हाला, मूलद्रव्यापर्यंत जाता येईल, पण मूळ द्रव्यच कोणी निर्माण केलं आणि कसं केलं, ते किती केलं, हे मात्र मायेच्या हातात आहे. आणि ती माया शक्ती अचिंत्य आहे, अघटित घटनापटी असे तिला म्हणतात. दुर्घट पदार्थाची उत्पत्ती करते. आणि मग ती साम्यावस्थेत असते त्यावेळी प्रकृती म्हणतात. कार्यात ज्यावेळी परिणत होते तिला मग अज्ञान रूपानं हे मायेक सगळे जगत उत्पन्न केलं असं म्हणतात. म्हणजे ती काहीही करू शकते. आम्हाला अणुपर्यंत शास्त्रज्ञ सांगू शकतात, पण त्या अणुचाच वापर करून बॉम्बही बनवतात. अणुच्या शक्तीनं वाहनं चालवली जातात, अणुच्या शक्तीनं चांगले उपयोगही केलेले आहेत शारीरिक शास्त्रात. म्हणजे शेवटी काय, हे स्फुरण झालं, माया निर्मिती झाली, एवढं जगत निर्माण झालं. आणि हे जगत निर्माण करत असताना तिनं आपले 3 गुण यामध्ये काय केले, वापरले. आणि मग ते 3 गुण वापरत असताना त्या गुणाचा कुठंतरी कार्यभार दिसावा म्हणून तिला जीवदशा दाखवावी लागली निर्माण करून, ईश्वर भाव दाखवावा लागला. कारण ह्या गुणांचा आम्हाला काय करायचं आहे, कार्यरूपात परिणती होण्याकरता हे सगळं निर्माण देण्यात. पण हा विकास झाला मायेचा. मग मायेचा विकास सांगत असताना खाली येतो, आणि ब्रह्माचा विकास होतच नाही. ब्रह्म तर ऊर्ध्वमूळ वर आहे, सगळ्याच्या ईश्वर म्हणतात त्याला, सगळ्याच्या वर आहे, त्याच्याही वर ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्माकडे जायचा झाला तर प्रवास आहे वरचा, म्हणून उन्नती व्हावी म्हणतात माणसाची. काय व्हावी, वर 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 जावावं. आता वर जाणं व्यवहारात वेगळं आहे. वर गेला की म्हणतात खाली येत नाही, त्या दृष्टीचा वर नाही. वर म्हणजे सगळ्यांच्या उच्च स्थितीला वर म्हटलेला आहे, आणि अशी मोक्ष स्थिती आहे. आणि मोक्ष म्हणजेच परिणामता ब्रह्म, जिथं दुःखाचा अभाव आहे, जिथं सुखरूपता आहे मूळची, जिथं काहीच नाही, निरपेक्ष अवस्था आहे ब्रह्म. म्हणून त्या ठिकाणाला गेलं की सर्वात उन्नत अवस्था, तो अंतिम विकास म्हणायचा जीवाचा. त्याच्या पलीकडे विकासाची संकल्पना शिल्लक राहत नाही. आणि मग खाली येताना तो विकास होतो, मायेचा विकास वाटतो, पण अधोगती. फुलं उमललं की असते असते ते जाईच्या फुलाचे सुकणे, उमलणं तेच मावळणं म्हणायचं. सकाळी उमललेलं चांगलं दिसतं, पण दुपारला ते तसं राहत नाही, संध्याकाळी तर मग मलूल होऊन जातं. म्हणजे हा विकास जरी वाटत असला तरी हा विकास आपल्याला सहन होणारा नाही. मग हा असा विकास शारीरिक असेल, शैक्षणिक, कोणत्याही क्षेत्रातला विकास असला तरी तो बदल होण्याकरताच होत असतो. आम्ही जरी भले नको म्हटलं तरी बदल हा होणारच. बालपण, तरुणपण, म्हातारपण हा विकासच आहे माईक शरीराचा. जिथं उत्पत्ती, काही काळ टिकणं आणि काही काळानं नाश हे दिसतं, तिथं विकासच आहे. आणि असा विकास आम्हाला नको जरी असला तर तो होणारच. हा निसर्ग सिद्ध म्हणा, ईश्वर सत्य संकल्प म्हणा, कारण हे ईश्वरानंच केलेला आहे, त्याच्या आज्ञा म्हणून माना. म्हणून आपण असं काही अनादिकालापासून त्यानं सृष्टी निर्मितीपासून कृतयुग, त्रेता, द्वापार, सत्ययुग
कलियुग, अशी जी युग ठेवली गेली त्या युगात तशी तशी माणसं सत्य वावरत होती, वागत होती. नंतर नंतर भोगलोलुपता वाढली, स्वार्थ वाढला. असते असते आता कलियुगात धर्म नावापुरता टिकला. म्हणजे हेतू काय? नुसतं सांगण्यापुरता, बारशापुरता, किरकळ किरकळ कामापुरताच आमच्याकडे धर्म उरलाय आता. आणि मग हे बदलत आलं याचा अर्थ त्याला उभारणी करता येते का? नाही. बदलतं याचा अर्थ ते ईश्वराचा संकल्प आहे, बदलावंच लागेल, बदल हा होणारच. मग याच्याविषयीचा आम्ही फार काही त्रागा करून घ्यायची गरज नाही. म्हणजे बघतच बसावं असंही काही नाही. होती दुरुस्त तिथं करायची, त्याच्या पलीकडे ही ईश्वराची सत्ता आहे असं समजायचं. आणि मग आपण किती आहोत या दृश्य जगामध्ये? आम्ही व्यापक आहोत स्वरूप दृष्टीनं, पण आम्ही स्वतःला कमीच ठरवलेलं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, आमचा विकास तसं बघायला गेलं तर माईक विकास हा झपाट्यानं ऱ्हासाकडे नेणार आहे आणि ब्रह्माचा विकास अंतिम मात्र वर देणार आहे. म्हणून संकोचोनी कार्य झालाशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तू उगाच पळीपंचपात्र घेऊन उगाच तोंडाला आपोषण घेत बसू नकोस. व्यापक हो, ब्रह्मांडाचा आपोषण घे, म्हणजे ब्रह्मांड गिळून टाकणार. आता हे ब्रह्मांड गिळायचं म्हणजे स्थूल देह एवढा, आणि ब्रह्मांड तरी किती मोठी आहे. अशा अनादी, म्हणजे हे गतिशील सगळं आहे. आणि मग गती जिथं सुरू होते, गतिशीलता. आणि मग ही गतिशीलता जिथं जिथं आहे तिथं पृथ्वी फिरत आहे, सूर्य स्थिर आहे, पृथ्वीच्या पोटी मंगळ ग्रह फिरतं म्हणतात. अशा अनेक ग्रह फिरत आहेत. त्यांचं फिरणं काय आतापर्यंत बंद झालेलं नाही. ते नित्य नेमानं ज्याच्या आज्ञेत वावरतात त्या मायेची शक्ती किती असेल, त्या ईश्वराची शक्ती किती असेल. म्हणून असं असं समजून हे सगळं असं गतिमान जगत आहे. आणि मग गतिमानता जिथं दिसते तिथे एक स्थिर तत्व असलं पाहिजे. आणि ते स्थिर तत्व म्हणजे ब्रह्म, गतिमान तत्व म्हणजे माया. आणि मग या दोहोमध्ये जो काही आम्हाला कार्यभार दिसून येतो त्याच वास्तव जगताला जीवन असं म्हणतात. आणि मग ते जीवन पंचमहाभूतात्मक सृष्टीतही आहे, सूक्ष्म सृष्टीतही आहे, स्वप्न सृष्टीत आहे, सगळीकडे त्याचं असं जीवन सुरू आहे. म्हणून ही जी गुणाची परिणती सगळीकडे दिसून येते, ही विषमता म्हणून नाही, त्या त्या गुणाचा तो काय आहे, प्रभाव आहे. म्हणून तुमच्या आमच्या जीवनावर जे याला गुण असं म्हणतात, त्रैगुण्य विषया वेदा. हा गुण असा शब्द सत्वरजतम का सांख्ययोगातली उभी आहे श्लोक. हा सांख्य योग वेगळा आणि सांख्य ज्ञान वेगळं, सांख्यांचं ज्ञान वेगळं आणि इथं सांगितलेली ज्ञाननिष्ठा आहे, हे सांख्य तत्वज्ञान नव्हे. आणि मग हे सांगताना आम्हाला गुण म्हणजे सत्व रजतम हे 3 गुण माहिती आहेत. हे 3 गुण याचा अर्थ बांधून ठेवणे. गुण म्हणजे संस्कृतात दोरी असा अर्थ आहे. मग हे गुण हा शब्द सद्गुण, दुर्गुण अशा संदर्भात वापरलेला नाही. गुण म्हणजे हे भगवंताचे यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हेही गुण त्यामध्ये नाही. एखादा मनुष्य गुणवान आहे, फार बुद्धिमान आहे असलाही गुण इथं नाही. इथं गुण म्हणजे अमुक अमुक व्यक्ती त्या गुणानं भारित झालेली आहे, प्रभावित झालेली आहे आणि त्या त्या पद्धतीनं ती कार्य करते. म्हणून गुण हा शब्द प्रेरणा असा वापरलेला आहे. तुम्हा आम्हाला जी प्रेरणा आतून होते ती गुणाचीच आहे आणि त्या त्या प्रेरणेचा आतून गुणाचा आविर्भाव होत असल्यामुळं त्या त्या व्यक्ती त्या त्या प्रभावानं दिसतात. म्हणून आम्ही काय करतो, हा मनुष्य सत्वगुणी आहे, हा मनुष्य रजगुणी आहे, हा मनुष्य तमोगुणी आहे असं आम्ही सरळ सरळ म्हणतो. म्हणजे गुण आतून आम्हाला काय देतात, तो प्रेरणा देतात. आणि या प्रेरणा स्वभावता बनलेल्या आहेत. आम्हाला दिसत असताना व्यवहारात सुद्धा अशी विषमता का दिसते? जग त्रिगुणात्मक आहे हे मान्यच करावं लागेल. का? गुणाचाच खेळ आहे. देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर आणि हे तव 3 प्रकार कर्मफळांचे किंवा कार्यसिद्धीचे म्हणा. कार्यामुळे पडलेले प्रकार आहे देव, मनुष्य, स्थावर ही जड योनी आहे, मनुष्य रजो योनी आहे मध्यम, आणि देव उच्च योनी आहे. सत्वरजतम 3 गुणी देवात रहिल्याविली, गुणी लोकी त्रिपुटी पाडली, चतुर्वर्णा घातली सिनानी उळगे. 4 वर्णात लोक विभागले गेले. देव त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना, देवालाही गुणांनी सोडलं नाही. आता ते गुणाला जाणून व्यवहार केला त्यांनी, आम्ही मात्र गुणात बांधले गेलेलो. म्हणून गुणाच्या आहारी जायचा आणि व्यवहार करायचा का गुणाला स्वाधीन ठेवून आपण ते गुण वापरायचे का गुणाच्या तालावर नाचायचं, हे ज्याचं त्यानं काय करायचं, अभ्यास करायचा आहे. म्हणून सत्वरजतम ही प्रेरणा आहे. आणि मग ही प्रेरणा आतून कशी होते, त्याला काहीतरी कारण. मग ही असं आपल्याला आटोपणारच नाही काय, तर त्या त्या गुणाच्या प्रभावात पूर्वजन्मामध्ये आमचा देह पडलेला आहे आणि त्या प्रभावानं मग आम्हाला त्या वासनेच्या पूर्ती करता आता तसला देह, तसलंच घर,
तसलंच गाव पाहिजे, तसलीच आई वडील पाहिजेत, या इच्छा धरून आम्ही काय केलेलं आहे, वासना ठेवून मेलेलो आहोत. आणि त्या वासनापूर्तीसाठी मग आम्हाला त्या त्या पद्धतीचा देह मिळालेला आहे. म्हणून अमुकच व्यक्ती हे असं का वागते, फार अट्टहास करायचा नाही. ती व्यक्ती तशी वागणारच, कारण मागं भोगात वासना गेलेली आहे. एखाद्या मनुष्याला राजा सम्राट व्हायचा आहे, सम्राट व्हायचा आहे, तर त्याला त्या त्या पद्धतीची सत्ता, सामर्थ्य, वैभव पाहिजे. तो गुण घेऊन जर जन्माला आलेला असेल रजोगुण, आणि मग इथं आल्यानंतर त्याची वर्तणूक जर सम्राट होण्याच्या लायकीची नसेल, तर वासना मात्र सम्राट व्हायची आहे. वासना तर थोपवू शकत नाही, आणि ईश्वराचा संकल्प आहे हा तर सम्राट होऊ शकत नाही. नियोजन आहे आणि ह्याचा अपेक्षा आहे. जीव अपेक्षा करत राहणार, देव नियोजनानं देणार. देवाच्या नियोजनात त्याला माणसाचा सम्राट करता येत नाही, कारण हा माणूस म्हणून वागण्याच्या लायकीचा नाही. त्याला मनुष्य म्हणून जगता येत नाही, तर मग याला राजा कसा करावा असं जर देवाला वाटत असेल, तर देव तडजोड करतो, त्याला माकडाच्या टोळीचा सम्राट करतो. सम्राटच करतो, करण्याबद्दल काय वाद नाही, पण त्याला माकडाच्या टोळीचा सम्राट करायचा. तो तिथं मालक होईल, सगळ्यांना काय करेल, चाणाक्षपणानं वापरून घेईल, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवील, आणि आपण जिथं सांगेल त्या त्या पद्धतीचं वन तो भक्षण करत राहील. तिथं आपल्या आवाक्यात कोणाला येऊ देणार नाही. आता तो सम्राटच आहे, पण पशुमध्ये, वृक्षामध्ये, अशा वेगवेगळ्या योनीमध्ये देव आम्हाला त्या त्या पद्धतीचं गुणाचं प्राधान्य देऊन आम्हाला त्या त्या योनी भोगवून घेईल. ज्या पद्धतीची जशी वासना असेल तशा प्रभावानं माणसं काम करतात. म्हणून आपण सत्वगुणी आहे, रजोगुणी आहे, तमोगुणी आहे हे कळवून घेण्याकरता आम्हाला हे गुणाचं 17वाध्याय आहे, तर त्याच्याकरता सांगितलं. यज्ञ, तप, दान हे 3 पद्धतीचं का झालं, तर त्या त्या प्रभावात आम्ही काय झालेलो आहोत, मरण पावलेलो आहोत. म्हणून केले कर्म झाले तेचे भोग आले, उपजले मेले 80 किती. मागील जन्मात जर चांगली वासना घेऊन आम्ही आलो असूल, ईश्वर प्रणिधान, सेवा करावी, निरपेक्ष भावनेनं, परोपकारी वृत्ती घेऊन जर आले असेल, तर आम्हाला देव चांगल्या कुळात, देव का म्हणावं, तर तो साक्षी आहे म्हणून. सगळ्याचा कर्म साक्षी देव आहे, आणि मग तो त्या त्या पद्धतीनं आम्हाला त्या कुळामध्ये जन्माला घालील. म्हणते संसारी जन्मीचे यज्ञ अधिक कर्म कीचे, अशी रजोगुणी माणसं जन्माला येतील. जिथं महाराज, जिथं शास्त्र, ज्याच्या घरात वेद, ज्याच्या घरात सारासार विचार मंत्री जया, ज्याची जयाच्या कुळी चिंता झाली, ईश्वराची पतिव्रता, जयाचे ग्रहदेवता आदिरिद्धी, अशा चांगल्या कुळातही जे देव आम्हाला जन्माला घालील. म्हणजे देवयोनी या सत्व योनीच्या आहेत, गुणाच्या आहेत. रजोगुणी आहेत ही मध्यम आहेत, आणि तमोगुणी अधो योनी आहे. म्हणून ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. म्हणून आपण पर्यायानं सत्वगुणाची वाढ करत राहायचं आहे. सत्वगुण अंतिम क्षणापर्यंत काय करायचं आहे, टिकवायचा आहे. आणि सत्वगुण टिकवण्याकरता आम्हाला रजोतमगुण काय करायला पाहिजेत, दाबून ठेवावे लागतील. कारण अगदी गाव पातळीवरून देश पातळीपर्यंत पडलेली पार्टी काही गप्प बसत नाही, ती काहीतरी मोर्चे बांधणी सुरू असते. तसं तुम्ही सत्वगुण एकदा प्रवृत्तीत जर वाढ केले, त्या आचाराच्या क्रिया वगैरे, तर त्या क्रिया त्या काही स्वस्त बसू देत नाही. ते रजोतमगुण कुठेही काय करतात, तो माऊली त्याच्यासाठी अगदी चांगलं सांगतात की वृत्त्यांशी मन धरती, मनाऐंशी क्रिया करते, आणि केलिया ऐंशी वरिती मरोणी देहे. आणि मग बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समाय, 80 नि कल्पकोडे जाय परी जाती न नशे. आणि मग या व्यवहारामध्ये त्रिगुणत्व अजिबात मोडत नाही. अशी अनेक जन्म घेत राहतील माणसं, बीज झाड, झाड बीज असं होत राहील, पण त्या योनीतून मात्र सुटका होत नाही. कारण ह्या गुणाचं अतिक्रमण सहजासहजी निघणं शक्य नाही. वास्तविक हे गुण आम्हाला पाहिजेतच. गुण दुर्गुण आहेत असं अजिबात नाही. गुणाचा व्यवहार नसेल तर आम्हाला व्यवहार करता येईल का हो? निर्वाह करता आम्हाला पाहिजेतच. गुण नको काय, मग पाहिजेत, पण ते गुण ओळखून आम्हाला वापरता आले पाहिजेत. सत्वगुण ज्ञान संपन्नता देईल, रजोगुण आम्हाला क्रिया करण्याकरता मदत करेल, आणि तमोगुण आळस, निद्रा. दिवसभर काम केल्यानंतर झोप येण्याकरता तमोगुण पाहिजे का नको? का तमोगुण वाईट आहे म्हणून चालेल? तमोगुणामध्ये सगळ्या क्रिया शांत होतात. हालचाल क्रिया करण्याकरता जेवण करणं, शिक्षण देणं, शिक्षकीपणा करणं, प्रवचन करणं, ह्या ज्ञानाच्या कळण्याच्या गोष्टी आहेत. याच्याकरता हालचाल पाहिजे. हालचाल रजोगुणाचं कार्य आहे, प्राणाचं.
आणि सत्वगुणामध्ये काही जे बोलतो ऐकतो याच्याविषयीचा विचार करणं हेही एक सत्वगुणाचं कार्य आहे. म्हणजे सत्वगुणही आवश्यक आहे, रजोगुणही आवश्यक आहे आणि तमोगुणही आवश्यक आहे. फक्त यामध्ये विसंगती दिसते, असंगती सुसंगती तुमच्या तुमच्या ज्या ज्या टप्प्यावर आहात तिथं एखादी कुसंगती दिसत असेल तर तो कुसंगती सत्वगुणाची म्हणायची का तमोगुणाची? तमोगुणाची कुसंगती असेल. कारण तमोगुणी काय करेल हो? तमस्वम ज्ञानजम विद्ये मोहनम सर्व देहिनाम प्रमादालस्य निद्राविस्तन्नी बदनाती भारत. ते गुण ज्याच्या गुणानं बांधले जातात. अज्ञानानं तम अज्ञानानं बांधतं, प्रमाद आणि मोहानं रजोगुण बांधतो आणि सत्वगुण ज्ञान सत्वगुण ज्ञानानं बांधतो. मग आम्हाला ज्ञान व्हावंच लागेल. सत्वगुणासाठी कायम आम्ही प्रचंड ज्ञान घेण्यासाठी कायम तयार पाहिजे, निष्क्रिय असता कामा नाही. तमोगुण आम्हाला कुसंगती वाटतोय, बरोबर आहे, पण तो कुसंगती जाणीवपूर्वक आम्ही काय करायची आहे? टाळायची आहे. विसंगती आहे तमोगुणाची, पण बाहेर आता हे सांगता येईल हे टाळा वगैरे सगळं करा, पण घरातलाच माणूस तमोगुणी असला तर मला सांगा, जनावर एक हे करता येईल, लात मारते म्हणून विकता येईल, पोरगच लाथा मारा लागलं तर काय करायचं? त्याला काय पर्याय अजिबात नसतो, इलाज नाही. तिथं गोष्ट मग सोसायची काय टाकून द्यायची? काय करायचं? टाकून देता येत नाही, वाटणीला आलेला आहे, कर्तव्य करावं लागेल. दुरुस्त होत नाही. कुठल्याही कारखान्यात जरी नेला तर तो पार्टच मिळत नाही तो, कारण जी गोष्ट सोसायची आहे. आणि मग सोसायची गोष्ट ही तितिक्षेवर आहे का भांडून सोसतंय? भांडून परवडत नाही, पण सोसून परवडतंय. माणसांचं, मला जुनी माणसं म्हणतात सोसलेलं परवडलं, मुला खरं भांडून परवडत. खरं आहे, रोज भांडून सुद्धा तो ऐकत नाही, पण ती गोष्ट सोसावी लागेल. मग आता ती कुसंगती आहे, बरोबर आहे, पण आता तिथं कुसंगती नाही म्हणायची, ती विसंगती आहे. आणि ही देवानं दिलेली आहे. आणि सुसंगती आहे ती संतांची, गुणच आहे ते. पण एकाची संगती धरा म्हणतात, एकाची संगती सोसा म्हणतात, आणि एक संगती कायमस्वरूपी काय करा? दुर्जनाची गंधी विष्टेची. पहिले तुकोबाराय बोलायला लागले की त्यांचा शब्द पार्लिमेंटरी काय मापात असतील असं नाही, परत मागं घ्यावं असलं काही नाही, खोडून टाका पुस्कटा असलं काही नाही महाराजांचं. ते का बोलतात ते खरंच आहे. दुर्जन जवळ घेतला तर ते आपल्याला त्रासही करेल आणि आपल्याला तो दोष आपल्यावर निर्दोष जीवन जगूही देणार नाही. आणि मग विसंगतीतला पुरुष आपल्या घरात असणं हे परमार्थाला चांगलं आहे असं सगळ्या संतांचं म्हणणं आहे. आपला प्रवास करत असताना कस चांगला लागला हे बघायला तसली माणसं 4 घरात पाहिजेत. ही देवानं दिलेली आहेत असं समजायचं आणि प्रवास करायचा. सासू खाष्ट असेल सांभाळावं लागेल, तिथं काही सोडून जाता येत नाही, काय औषध घालता येत नाही, काय नाही, इतर काही गोष्टी वाईट अशा चुकीचं बोलणे पण का सराग येतो, एवढा त्रास देतात ती, पण तरी देखील सोसायला पाहिजे. मुलं सुद्धा ऐकत नाहीत, जबाबदारी कर्तव्य कर्म हे सगळं वडील करून देखील ते ऐकत नाहीत, ते तो सोसावं लागेल. मग ह्या विसंगतीतल्या गोष्टी सुद्धा सोसणं म्हणजे तितिक्षा. त्या तितिक्षेला अजिबात मर्यादा नाही. आणि मग ते कधी कितीपर्यंत, मग ते कोणाला सांगायचं नाही, असं सोसलं किती किती सोसलं काय सांगू तुम्हाला, कुठल्या पाहुण्याला म्हणायचं नाही. म्हणजे जणू काय त्या पाहुण्यांना असं म्हणायला पाहिजे हे तुम्हीच म्हणून सोसलं, माझ्यासारख्याला हे सहन झालं नसतं. आता त्याला सहन नाही जरी झालं तरी ऐकून सुद्धा त्याला कटाळा आलेला असतोय. आणि बरं ऐकलं तरी का तो ईश्वर नव्हे बदल करण्याकरता, ईश्वर सुद्धा तो बदल करत नाही. आणि दुर्योधनाची अशीच अवस्था होती. दुर्योधना विचारतात व्यासमुनी, दुर्योधना असं काय होतंय तुला? तर जानामि धर्मनाची मे प्रवृत्ती, जानामि धर्मनाची मे, माझी कर्मातही प्रवृत्ती धर्मातही प्रवृत्ती होते, पण काय असं होतंय काय की आतून मला असा ईश्वर भाव आहे, असा की ईश्वर मला आतून बसून प्रेरणा देतो, हे असंच कर म्हणून. म्हणजे तो इतका तमोगुणी होता की त्या तमोगुणाच्या बळावर त्यानं वाटणीचं राज्य सुद्धा त्यानं द्यायला काय म्हटलं, युद्धाशिवाय मी देणार नाही म्हणाला. म्हणजे हे तमोगुणाचं शुद्ध तमोगुण होता दुर्योधनाकडे, चांगला होता गुण. आणि मग ह्या गुणाचे आविष्कार आपण कळवून घ्यायचे आणि त्याच्या पद्धतीने जीवनात त्याचा वापर करून घ्यायचा. सत्वगुणाचा वापर सत्संगतीनं आम्हाला मदत होईल परमार्थाला. रजोगुणाचा वापर प्रचंड कार्यक्षमतेनं आपल्याला काही चांगल्या गोष्टी करता येतील. तमोगुणातून एखादा प्रतिकार करता येईल आम्हाला. मग त्यातही त्यांनी शुद्ध आणि शबल अशा दोन्ही पद्धतीनं आम्हाला काही केला. शुद्ध सत्वगुण आणि शबल असे 2 प्रकार टाकले. शबल म्हणजे दोषासह आणि निर्दोष शुद्ध म्हणायचा.
निर्दोष सत्वगुण असेल तर तिथं परोपकारी वृत्ती असेल, तिथं स्वतःच्या उद्धाराची भावना असेल. आणि जर शबल सत्वगुण असेल तर तिथं थोडासा प्रदर्शनाचा भाग असेल, तिथं थोडंसं काय करायचं, स्वार्थी वृत्ती थोडीशी असेल, कारण ती रजोगुणाला जवळचा. आणि मग शुद्ध रजोगुण असेल तर क्रियाकलाप मोठा असतो. छत्रपतींनी एवढं राज्य निर्माण केलं, शुद्ध रजोगुण होता त्यांच्याजवळ. आणि मग शबल रजोगुण आमच्याजवळ असेल तर मग आम्ही स्वार्थी भूमिका राहील आमच्याकडं. आणि मग ते मिळवत असताना न्याय मार्गाने आम्ही मिळवणार नाही, कपट मार्गाने सुद्धा मिळवू. आणि मग शुद्धतम गुण एकतर मरीन तरी, नाहीतर दुसऱ्याला मारीन तरी. आणि मग शबल जर असेल तर मग तो धड मारणारही नाही, मारणारही नाही, चुकीच्याच मार्गाचा वापर करेल. मग खरोखर शुद्ध तमोगुण जर वाईट म्हणावा तर मग आमच्या जीवनामध्ये काही बिकट प्रसंग आले तर मग मरीन किंवा मारीन ह्या तत्वावर उतरायला पाहिजे का नको? मग तमोगुण नको काय? रजोगुण मिळवायच्या वेळेला मिळवायचं नाही, त्यावेळी जबाबदारी टाकून जर आम्ही पळालो तर तो मग आर्थिक उन्नती आमची कशी होणार? आणि सत्वगुणामध्ये जर आम्ही 5ला उठून काकडा म्हणायचं नाही असं जर आम्ही ठरवलं आणि जर उठलोच नाही, आम्ही निष्क्रियता बाळगली, तर तोही सत्वगुण काय कामाचा? म्हणून त्यातल्या त्यात आम्ही शबल गुणात आहोत काय शुद्ध गुणामध्ये आहोत हे ज्याचं त्यानं काय करायचं आहे, वैचारिक आहे. म्हणून ह्या गुणाच्या पलीकडे जाण्याकरता हे असं पटवून सांगून आपल्याला स्वतःच कळवून घ्यायचं आहे. परमार्थ ही गोष्ट वाचून बुद्धीत भर घालावी असं कुठं लिहिलेलं नाही, वाचण्याचा विषयच नाही. समजावून घेऊन आपल्या आचरणात हे कसं कसं वाढेल, जेणेकरून हे आम्हाला काय करता येईल, थोडा थोडा यामध्ये काय करता येईल, बदल करता येईल. म्हणून शुद्ध सत्वगुण आहे हा ज्ञानाला कारण आहे, बरोबर आहे. पण हे ज्ञान मायिक जगतातल्या पदार्थाचं घ्यावं काय माझ्या उद्धाराचं घ्यावं? काय घेतल्यानं म्हणजे प्रथमता कशाला द्यावी, भगवंताला द्यावी काय मायिक जगताला द्यावी? मायिक जगत हे मोहित घालणार आहे, तिथंही लोभ आहे. मग तो लोभ आणि मोह याचा तारतम्य विचार करून आपण सत्वगुणाकडे थोडंसं वळायचं. सत्व हा सुखाला आम्हाला काय करेल, कारण आहे. सत्वगुण ज्ञानाला कारण आहे. प्रचंड ज्ञानशक्ती होती सगळ्या संतांच्याकडे, गाथा निर्माण झाली, ज्ञानाशिवाय तर झाली नाही. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ही मांडली, हे ज्ञान त्यांच्याकडे पुष्कळ होतं. पण हे काही सांगायचा विषय नाही, तरी देखील त्यांनी का मांडलं? मांडण्याकरता रजोगुणाची गरज आहे, क्रिया करावी लागली. दासबोध हा रजोगुणाशिवाय झाला का हो? गाथा रजोगुणाशिवाय झाली, कोणतीही क्रिया ही रजोगुणाशिवाय होणं शक्य नाही. रजोगुण चांगला आहे, पण तो रजोगुण स्वार्थी आणि कपटी प्रवृत्तीतून नसावा. कपटीत आणि स्वार्थीत गेला तर तो शबल होतो, आणि परोपकारी निस्वार्थ भावनेनं झाला तर तो शुद्ध रजोगुण ठरतो. म्हणून शुद्ध रजोगुण वैभव संपन्न बनवतो. तो आम्हाला शुद्ध रजोगुण गरजेचा आहे. आम्हाला न्यायानं मार्गानं चांगलं मिळत असेल धन, तर खोऱ्यानं पैसा वाढावा म्हणणारे तुकोबार आहे. जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे, चांगल्या मार्गानं पुष्कळ मिळवायचं. आता ते एखाद्याला सोसत नसेल बघायला तर तो भाग त्याचा आहे महाराज, तो काही मिळवणाऱ्याचा नाही. हे तो काय सगळेच बघा राजे लोक आमचे वैभव संपन्न होते, हे नको म्हटलं असतं तर मग सगळ्यात मोठं उदाहरण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आहे. परमात्मा हा वास्तविक निर्गुण निराकार परब्रह्मच आहे. सगुण साकार रूपात कृष्ण परमात्मा आहे. विचार करायला गेलं तर तो शुद्ध परब्रह्माचा पुतळाच आहे. पण तरी देखील जगात कोणी युद्ध केले नाही तेवढी युद्ध श्रीकृष्ण भगवंतांनी केली. युद्ध करायला वरीचा भात शाबू खायला लागते, पळी पंचपात्र लागते, काय प्रत्यक्ष तलवार हातात घेऊन उतरायला पाहिजे. हे एकादश करणाऱ्यांचं काम काय तमोगुणी माणूस पाहिजे तिथं? तमोगुणाचं काम आहे. युद्ध करणं हे तमोगुणाचं काम. एवढ्या लढाया केल्या, जरासंधानं 17 वेळा स्वाऱ्या केल्या द्वारकेवर, तरी सुद्धा एवढी लूट करू दिली, पण शेवटी जरासंधाला भीमाला नेऊन कासेना त्याला मारायला भाग पाडली. काही कसली नीती वापरतो त्याच्या तमोगुणाला अंत नाही. आता तो तमोगुणी नाही, मात्र गुणाचा आश्रय केल्यासारखा वाटला. तो वास्तविक गुणातीत आहे, निस्त्रय मूळचाच देवगुणत्रयाच्या पलीकडचा आहे. आणि आम्ही मात्र गुणात व्यवहार करतो, कारण आमची माया आहे ती मलिन सत्वगुण आहे आणि तो शुद्ध सत्वगुण प्रधान आहे. त्यांनी स्वीकारल्यासारखा दिसला. एवढ्या लढाया केल्या, सगळ्या जिंकल्या, एक जिंकता आली नाही म्हणून रणछोड नाव पडलं त्यांचं. मुचुकुंद गुंफेमध्ये गेले, तिथं थांबले. मोठ्या चांगल्या कथा आहेत. ही तू काय एवढ्या लढाया करत असताना तमोगुणाची त्यांना गरज पडली. जवळजवळ 16,108 पत्न्या होत्या देवाला. हे रजोगुणाशिवाय एवढी लग्न शक्य आहेत का हो?
एवढं द्वारकेचं वैभव भोगलं मोठं. एवढं भोगत असताना रजोगुण त्यांचा अगदी त्यांनी जागृतच ठेवलेला होता. आणि हे असतानाही त्यांच्याजवळ ज्ञानदान परायण अवस्था होती. देवाने ज्ञानही दिलंय. भागवतामध्ये सांगतात, धाता सविता सनत कुमारासी, नारद प्रल्हाद अंबरीशाशी, कली उपदेशिले अर्जुनासी, ऐसा तू होशी ज्ञानदाता. उद्धव म्हणतात की धाता ब्रह्मदेवाला, सविता सूर्याला, सनत कुमारांना, नारदाला, ध्रुवाला, अंबरीशाला, कलियुगामध्ये अर्जुनाला आणि मला, एवढ्या सगळ्यांना तू एकच ज्ञान सांगितलंस. ब्रह्मदेवालाही ज्ञान देणारा तू आहे, जे किती जुनाट आहे. भगवान सूर्यनारायणालाही तो ज्ञान देतो. एवढं ज्ञान मगाशी वाचलेलं आमच्या आता लक्षात राहत नाही. आणि हे ज्ञान त्या काळापासून तो आज तागायत देतो. आजही स्वप्नात कशात कसेना तुमचा भाव असेल तर आजही दादा आम्ही बुद्धियोगम तम देव यायला तयार आहे. म्हणजे श्रद्धा टिकवणं हे साधकाचं काम आहे. आम्ही गुणातच व्यवहार होणार आमचे, अजिबात यामध्ये अतिक्रमण करता येणार नाही असं नाही. फक्त विचार करून हे गुण नष्ट करतो म्हटला तर एक मूर्ख, वापरतो म्हणाला तर महामूर्ख. हे वापरायचं हे नाही आणि नष्टही करता येत नाही. ओलांडून पलीकडे जायचं. गलीत कुत्रा आहे तर ठार मारतो म्हणणंही चुकीचं आहे, चावू दे म्हणून जाणंही चुकीचं आहे. गली बदलून जायचं शहाण्या माणसात. मारायचा प्रश्नच येत नाही आणि पळायचा प्रश्नच येणार नाही. ज्या गलीत त्याचा वावर नाही त्या गलीतून जायचं. मग निस्त्रैगुण्य तीन गुणाच्या पलीकडचा हो हे सांगण्यात हेच अर्थ आहे की देव ज्ञानदान केलं सत्वगुणातून, रजोगुणातून. देवाने एवढं वैभव संपन्न हो. पांडवांनी मैसभा एवढी मोठी, त्या काळात अखंड आर्यावर्तात तशी इमारत नव्हती. आता कोणीही सांगेल माझं घर असं आहे तसं आहे, माझा वाडा असा आहे, सांगेल. मैसभेसारखं दुसरं उदाहरण नव्हतं त्या काळात. एवढा त्याच्यात विचित्र आविष्कार मयासुरानं बांधलेला होता. एवढी मैसभा पांडवांनी भोगली, एवढी युद्ध केली. आणि म्हणून अर्जुनाला सांगावं लागलं की अर्जुन म्हणतोय हे ज्ञानसेतू कवन, पहिलं हे भीष्मद्रोण यांचे उपकार असाधारण आम्हावरी. हे माझे गुरु, हे माझे आजे, मामे, मातोळ, श्वशूर, पौत्र, हे शालक, मेव्हणे, हे सगळे आलेले आहेत. ही माझ्या घरची मंडळी आहेत असं कोण म्हणतोय? अर्जुन म्हणतोय. देव म्हणतात ही तुझ्या घरची म्हणून जरी आली असली तुला मारायला आलेली आहेत, हे तुझ्या लक्षात येत नाही. तुला मी सांगायला लागलोय तुझा प्रश्न आहे धर्माधर्माचा, कर्तव्य अकर्तव्याचा. मी सांगायला लागलोय तुला अध्यात्मातनं, ही आणा मारलंच तरी तुला पाप लागत नाही. एक अशा उच्च अवस्थेचं ज्ञान तुला देतो. ह्याना तू नाही मारलंस तर मी मारल्याशिवाय घरला जाणार नाही, माझा निश्चय आहे. मग निश्चय अर्जुनाचा खरा होता का देवाचा? देवाचा खरा निश्चय असून देखील अर्जुनाला असं वाटत होतं मी मारत आहे, मरते म्हणून मी माझे हे न करी. गुणत्रयाचा अवेर करायलाच पाहिजे आणि मी माझं हेही सुटलं पाहिजे. आणि आत्मसुखाला मात्र आपण काय घातले पाहिजे? झेप घातली पाहिजे. प्रवास बरा दिसतोय, छोटा दिसतोय, पण अभ्यास करणाऱ्या माणसाला अडचणी आहेत, न करणाऱ्याला मात्र अजिबात नाही. शाळा जा म्हटलं की नुसतं पिशवी फिरवत जाणाऱ्या पोराला काय घरातनं खातायत आणि संध्याकाळी जोडणी करतात आणि जाताना खिशात पैसे देतात. कापडं राड झाली तरी काय बोलत नाही, बटणं तोडली तरी काही घरात म्हणत नसतील, तर त्याची शाळा आनंदी आनंद आहे. आणि ज्या पोराला अगदी आहे तिथं अप टू डेट लागतंय, सगळी व्यवस्था लागते, अभ्यास चुकून चालत नाही, त्या पोराला मात्र ताप येतोय आठवड्यातनं. काय येतं तर जबाबदारी स्वीकारलेली आहे त्याने. आणि आमच्यानं काही नाही, रोज आई बटणं लावी नका, पण गळपटी धरून फाडून आल्याशिवाय सोडणार नाही. एक शाळाच आहे. म्हणून परमार्थिक साधकानं आपण आपल्याला जपायचं म्हणजे आत्मनिष्ठा सांभाळायची, श्रद्धा सांभाळायची. इथं देव वगैरे काय सांभाळायची गरज नाही, तो कायम स्वरूपी आहे आणि आहे. म्हणून त्याच्या अस्तित्वावरच सगळं चाललेलं आहे. गुण हे त्याच्या मायेच्या अंगीकारानंच आम्हाला लाभलेले आहेत. फक्त काय होतं त्याचा प्रभाव वाढला की त्या पद्धतीचा स्वभाव होऊन जातो. म्हणजे स्वभाव एकदा बनला की स्वभावाचं अतिक्रमण कायम स्वरूपी करता येणं शक्य नाही. म्हणून हिंगू त्रासला घाणी तरी काहीशी सुगंधत्व आणि द्रवपण सांडवणी पाणी कैर आहे ते. हिंग एखादा स्वभावाला त्रासला तर त्याला काय कापरासारखा वासील? कांद्याची लावण, कस्तुरीचं खत घालून, अगदी चंदनाचं पाणी असं सुगंधित सगळं घालून त्याला जर आळं करून जर अगदी त्याला केशर आणून घातलं तर ते स्वभाव सोडील कापल्यावर? असंच आहे ना, स्वभावातच त्याच्या उग्रपणा आहे. तसं ज्याचा स्वभाव आहे, गंगोदक जरी झाले, गंगेचं उदक आहे, अन्य भरपूर उदाहरणं दिली माऊलीने. हेतू काय? त्याचा स्वभाव बनलेला आहे. आणि स्वभाव हा पूर्वजन्माच्या प्रकृतीतला, आणि प्रकृती तर कोणाची आश्रित आहे? परमात्म्याची आश्रित आहे. आणि प्रकृती 3 गुणाची आहे. आणि ज्या गुणात तुम्ही मरण पावलाय त्या गुणासारखं नवीन शरीर मिळालेलं आहे.
आणि विशेष करून ही पापपुण्य समान मानणारी जेवढी जी मानव जन्माला जेवढी जेवढी आलेली आहेत तेवढी तेवढी विशेषता खाली लवकर जात नाहीत, परत मानव जन्मातच येतील. पण थोडीशी निरडावलेल्या जातीत जातील, जरा थोडंसं ज्ञान कमी असलेल्या अवस्थेत जातील, पण सहजासहजी मनुष्य शरीराला आलेला मनुष्य सहजासहजी अधोगतीला जात नाही. म्हणून मानवी शरीरातले युनिट जास्त संस्कार आहेत, जास्त प्रजा ही रजोगुणाचे. बघा तुम्ही, सत्वगुणी माणसं वेरळी आहेत, तमोगुणी अत्यंत वेगळी आहेत, आणि जास्त कलागत आहे रजोगुणी माणसांची आहे. जिथं जिथं तुम्हाला वेगवेगळे आविष्कार दिसतात तिथं रजोगुणी प्रभाव जास्त आहे. आणि असा हा स्वभाव बनून गेलेला आहे. बनलेला स्वभाव कायमस्वरूपी ध्यान धरून लक्षात धरून जर आम्ही राहिलो जागृत, आणि तिथंच विचार जागृतीचा पाहिजे. म्हणून सन्निधशी असावा विचार म्हणतात, समर्थ सांगतात. म्हणून संतांची संग सदैव असावी, संतांच्या संगती मनोमार्गगती, किंवा सारासार विचारे संत संगे, संतांच्या संगती नामामृत, असं सदैव का म्हटलं, नाम घ्या, हे करा, संतांच्या संगतीतच कायम हरिचे चिंतन सर्व काळ. ही साधना सांगताना तो विचार कायम जागृत राहावा एवढंच आम्हाला त्यांचं सांगणं आहे. आणि मग संतांच्या जवळ हा विचार असतो, त्यांनी कायमस्वरूपी रजोतमोगुण काय केलेले आहेत, दाबलेले आहेत, आणि सत्वगुण कायम शिल्लक ठेवलेला आहे वर. म्हणून संतांच्या संगतीत ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्या आम्ही साधन काळात करायच्या नाहीत. त्यांनी लिहिलेलं वाचायचं आणि कसं आम्हाला करता येईल एवढं बघायचं. मोठा आचार्य करतोय म्हणून घरात तसं करून चालेल, नासणार ते सगळंच. त्यानं कधी काय टाकलंय ते कुणाला सांगत नाही तो. आणि मग त्याच्या हिशोबान जर त्या आटपायलीच्या हिशोबान घरात जर आम्ही 2 वाटी शिजवाय घातलं तर ते सगळं नासून जाईल. संतांची साधना काळातली साधना वेगळी आणि आमची वेगळी. त्यांनी केलेलं आहे ते लिहून ठेवलंय ते बघायचं, जमेल तर असते 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 त्याचा काय करायचा, स्वीकार करायचा. म्हणून संतांच्या संगतीत बदल होईल, आमच्या संगतीत नाही बदल होणार. मोठा वनवा पेटल्यावर डोंगरात वल्ली लाकडं सुद्धा पेटतच येतात ना, ते शिल्लक राहतात वल्ली आहेत म्हणून. त्यातलं पाणी आटवून वल्ल्या लाकडाला वाळलं करून अग्नी, त्या वल्ल्या लाकडाला सुद्धा वाळलं करून पेटवायची ताकद त्या अग्नीत आहे, वनव्यात. आणि मग आमच्यासारखी वल्ली 4 लाकडं संतांच्या जवळ गेली तर संत आम्हाला बोध देऊन कृतार्थ करतील. आणि आमच्याजवळ आमच्यासारखी 4 आली तर आमची उदबत्ती लावल्यासारखी अवस्था. त्यांच्या संगतीत आमचाही ब्रह्मभाव थोडा थोडा जागृत होणारा काय होईल, दिसून जाईल. स्वभाव ही प्रक्रिया अशी आहे, संतांनी तो शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा सहज स्वभाव केलेला आहे. आम्ही मात्र तसा स्वभाव बनवायला तयार नाही. तो बनवायचा नाही. असते असते आचार, असते असते विचार, असते असते उच्चार, आणि त्या संगती सहवासात राहिलं की त्या त्या माणसांचे गुण लागत राहतात. त्याचा आचार कळत राहतो, उच्चार कळत राहतो, त्याचे विचार अंगात प्रसृत होतात. म्हणून हे मंदिरातच घडेल, पवित्र प्रार्थना स्थळातच घडेल. त्या त्या ठिकाणी सदैव धाव घ्या. तीर्थक्षेत्रालाच का जावा, पंढरीलाच का जावा, हे सांगण्याचा विचार काय. तिथं विवेक वाढवला जातो, तिथं ती पद्धत आहे. तिथं गेल्यानंतर आम्हाला तो सहवास लाभतो. म्हणून सहजासहजी गुणाचं अतिक्रमण घडत नाही. नामदेवराय या अभंगात सांगतात, हाटकर कुणबी वाट मोडी, रिकामा ब्राह्मण करतो साडी. तिथं प्रेमेविन दोरे गुळेविन शिंपी बोटेसाठी, प्रेमेविन तेली क्षेमध्ये लाठी. सुईत दोरा घालत असताना शिंपी काय करतात, तो सुईतून पार जावावा म्हणून सारखं काय करतात, त्याला ओटाची थुंकी लावून घालायचा प्रयत्न. आता त्याला काय गुळ खायची सवय लागली म्हणून तो चटतोय बोटाला, गोड लागतंय म्हणून का, दोऱ्यासाठी. स्वभाव बनलाय त्याचा. प्रेमेविन तेली क्षेमध्ये लाठी. तेली जो लाटीला घाण्याला लागलेलं वसान असते काढण्याकरता तो काय करतो, लाकडी फळी धरून किंवा हाताने काढतो. आता तो मग आलिंगन देतोय म्हणजे काय, त्या लाटव लाकडाच्या काय त्या घाण्यावर प्रेम आहे म्हणून मिठी मारतोय का. प्रेमेविन तेली क्षेमध्ये लाठी. जिताची कुष्टी घात लाखाचे आणि प्रेमेविन कुंभारनाचे. कुंभार आळ करून जो चिखल कालवतोय, आनंद झालाय म्हणून नाचतोय, वरातीत नाचतात. तसं चिखलासाठी गारा करायचा आहे, चिखल करायचा आहे, पुढं गाडगे घडायचे आहेत किंवा विटा करायचे आहे. आणि मग जिताची कुष्टी जुन्या काळात जे खाच मारून कुष्टी बसायचे, विणण्याकरता विणकर वर असायचा, त्यांचा काय माग असायचा, आणि मग तो हातानं चालवला जाणारा हातमाग, आणि ते सखलात बसूनच केलं जायचं. मग जिवंत असताना गाडून घेतोय, हा त्याच्या जातीच्या स्वभावामुळे पडलेले काय आहेत व्यवहार होतात. मग पुढे सांगतात ते लोहार हिवाविन तापे आणि सोनारा लागले धापे. सोनार जो फुंकताना दम लागतोय त्याला धाप लागली आहे म्हणून काय अलंकार घडवायचा म्हणून तापवायचा आहे त्याला. आणि मग
लोहार जो कायम कशाजवळ बसतोय, भात्याजवळ, त्याला थंड वाजती म्हणून बसतोय काय खुरपी घडवायचे? हे जे व्यवहार होतात ते त्यांच्या उदरनिर्वाहाचे आहेत, पण उन्हाळ्यात सुद्धा बसायला लागतंयच भात्याजवळ, पावसाळ्यात सुद्धा बसावं लागतंयच, आणि हिवाळ्यात सगळीकडे बसावं लागतं. सगळं कार्य हे स्वभावानं लागलेलं आहे. नामा म्हणे यातीचे चाळे आणि दुखणे विन परीट विवळे. परीट धुताना, आता हे सगळं कालबाह्य झाले असते असते, पण त्या काळात त्यांनी मांडले. परीट जर धुणं धुत असताना सारखा उसानतोय होतो, बडवताना फिरवून आगळत असताना आवाज करतात, बायका करतात, तसं तो आवाज करतो. मग त्याला काय एवढं तो उसनतोय हे कशासाठी? बैठका मारतोय, जोर मारतोय का काय? तर त्याला ते तसं मारल्याशिवाय ते धुणं निघत नाही, धुवावं लागतं. तसं प्रत्येक स्वभावानं माणसं ही कार्य प्रवृत्त झालेली आहेत, आणि कार्यात मग उन्नती अधोगती हे ठरलेलं आहे. म्हणून स्वभावानं माणसं दुःख भोगतात. दुःख हे देवानं दिलेलं नाही, दुःख हे यातीतही नाही, त्यांच्या त्यांच्या कार्यात आहे. आणि मग कार्यात निस्वार्थी भावना असेल तर ईश्वर इच्छा म्हणून कार्य करेल, स्वार्थी भावना असेल तर मग कपटानं काम करेल. मग स्वार्थी भावनेनं कपटानं केलेल्या कार्यामध्ये फळ निस्वार्थी फळासारखं असणार नाही. म्हणून फलाची क्रिया जरी एक असेल तरी पापपुण्य निर्मिती वेगवेगळी होते, धन निर्मिती वेगवेगळी होते. म्हणून शुद्ध धन, अशुद्ध मार्गाने आलेलं धन, असं काय आपल्यामध्ये ठेवण्यात आलं, त्या गुणाचं अतिक्रमण तसं तसं असल्यामुळं. आणि मग असा स्वभाव एकदा बनला की तो स्वभाव कधी ना कधी आपल्याला काय करतो, धोका देतो. आणि तो धोका जड भरतराजा हरणी गर्भी गेला, घाला तो घातला वासनेने. भरतराजा पूर्वजन्मातला मुक्त आहे, अभ्यास आहे, तयार आहे, सगळं पूर्वतयारी असणाऱ्या माणसात जर असं होतंय तर मग आम्ही कायम त्या वाटेवर आहे असं आम्ही जो भरवसा देऊ शकत नाही 100% अगदी खात्रीनं. आणि बहुजन्मदड अभ्यासात देहादिश्वात मध्ये क्षणात पुनः पुनरुदेत्येव जगत सत्यत्व धीरपी. जगत सत्य आहे, देह मी याचा अंश म्हणजे खरा आहे, आणि देहच मी अशी आमची भावना आहे. म्हणून एकोहम जिथं मी मूळचा आहे म्हणणं हेच खरं, मी म्हणणं खोटं आहे. मी आहे असं जे आम्ही म्हणतोय त्यातलं आहे म्हणणं हे ब्रह्माचं आहे, कारण ते अस्तित्व कधी संपत नाही. मी मात्र कधी जरी संपल्याशिवाय राहत नाही. मग तो देहरूपी मी आहे का ब्रह्मरूपी मी आहे, एवढीच भिंत आहे मध्ये. आणि म्हणून देहरूपी मी पासून सुरुवात आहे, ते मी ब्रह्म आहे इथपर्यंत करायचे आहे. आणि त्याच्याकरता हे गुण प्रतिबंध म्हणून आडवे येतात. मग ते प्रतिबंध म्हणून आडवे आलेले गुण, त्याला प्रत्येक वेळी युद्ध करत जायचं का त्याला विचारांना असते असते उल्लंघन करत जायचं? म्हणून तसा तसा प्रकृती स्वभाव बनलेला आहे. आणि प्रकृती स्वभाव सांगत असताना स्वभाव जैन कौंतेय निबद्ध स्वेन कर्मना कर्तुम नेस्यन मोहात कर्षश वशोपित. की पाणी कसं आपलं खळगं भरतच जातं, तर संतांचा सहस्वभाव आहे दैवी संपत्तीत राहायचा. रजोगुणी माणसांचा सत्ता वैभव भोगावे असा स्वभाव बनून गेलेला आहे. तमगुणी माणूस आळसातच राहील. म्हणून या 3 गुणातच सगळी कार्य होतात. पृथ्वी ही स्थिर आहे, तमगुण वाढ आहे म्हणूनच आहे. ही जर रजोगुणी झाली आणि जर भूकंप झाले तर मग काय राहील सांगा? प्राण हलतोय, इकडं तिकडं वायू चळण वळण करतोय, तुमचा आमचा प्राण हालचाल करतोय, क्रिया होतात. रजोगुणाची गरज आहे, सत्वगुणाची प्रत्येकाला गरज आहे. काही काही ठिकाणी कुठं कुठं तरी वाढ दिसतं, सत्वगुण कुठंतरी एखाद्या प्राण्यात एखाद्या जनावर तुमचं कळणार असतं. अमुक अमुक मस आमच्या अजिबात कोणाला लात मारत नाही, अजिबात एवढी शिंगा आहेत कर कधी कोणाला त्याने मारलं नाही. का कौतुक करतात? कळण्याचा थोडासा भाग त्या प्राण्यामध्ये जास्त आहे. त्यावरून आपण अशी कल्पना बांधता येते की पूर्वजन्मामध्ये कुठंतरी हे माणसाच्या कुळात असणार, चुकून हे इकडं आलेलं आहे गिराई. एखादा बैल सुद्धा उष्ट पाणी पित नाही, याचं कारण काय? पूर्वजन्मामध्ये उष्ट खायचं संस्कार नसतात, मग ते किती उपाशी राहील. एक वेळ मरण पत्करेल पण उष्ट नाही पाणी पिणार. एखाद्या जनावराला मारून बघा, डोळ्यातून पाणी येतं. याचं कारण काय? संवेदन आहे. आणि संवेदन आहे तिथं अंतःकरणाचा थोडासा विकास झालेला आहे, सगळं अंतःकरण वाढलेलं नाही. मग आपण देखील अशी एखादी अशी तर्कानं अनुमानानं कल्पना करू शकतो, पण स्वभावच त्या पद्धतीच्या प्रभावात जीव गेलेला असल्यामुळं, पहिला जीव जाणं असं म्हणू नये, पण मरण आलेलं असतं असं, त्यामुळं पुढला जन्म तशा स्वभावाचा मिळतो. आणि मग हा झाला देह स्वभाव, जातीचा स्वभाव आमच्या अंगात मुरलेला. मी कुठल्याही देवळात गेलो तर काय पुढं ठेवलंय हेच बघणार. स्वभावच गुरुवाचा बनून गेलेला आहे 40 वर्षाचा. त्यामुळे दक्षिणा काय पडते इकडेच आमचं लक्ष राहणार, फारसं देवाकडे राहणार नाही. मग डेकोरेशन जरी बघायला गेलो आम्ही तर तुम्ही डेकोरेशन बघशील, पण मी मात्र गणपतीच्या पुढ्यात काय ठेवलंय हेच बघणार. स्वभाव बनलेला आहे तो. एका गावामध्ये तुम्हाला दृष्टांत माहिती आहे, बैलाला जुन्या काळामध्ये फिते यायच्या, चक्कर येणाऱ्या बैलाला म्हणा
डागलं जायचं. मग डागल्यानंतर डागणीसाठी लोहार प्रसिद्ध होता. लोहाराच्या जवळच महाराज न्हावी राहत होता आणि त्याचा खोका होता तिथं, जुन्या काळातला दृष्टांत. आणि मग नेमकं काय झालं, त्या काळात काही फोन वगैरे नव्हते. नेमकं एक लांब कोकणावरला मनुष्य बैल चालत चालत 1.5 दिवस आला. आल्यानंतर कळालं की म्हणाले इथं बैल लागणारा कोणतरी लोहार आहे आणि त्याला कुठं डागायचं माहिती आहे आणि त्यामुळे त्याची चक्कर येणारी फिट येणारी बंद होईल. आला आणि मग त्यानं बघितलं तर लोहारानं मामा गावाला गेलेला. आणि नेमकं न्हावीदादाला लहर आली की म्हणाले बाबा एवढ्या लांबनं आलायस आणि काय अडचण झाली, बरोबर आहे, पण तू विचारून आला असता, जरा चौकशी करून गेला असतास आणि आज आला असता बरं झालं असतं. बैल घेऊन आलायस म्हणाले, आता मला काहीतरी करावं लागेल. आणि मग म्हणाले माहिती आहे मला तसं जुजुबी म्हणाले, कारण आता तू एवढा प्रवास करून आलाय, परत लावून देणं बरं नाही. मला जेवढं जमतंय तेवढं मला काय करा हरकत आहे म्हणाले, मी करीन. मग म्हणाले बाबा बरं होईल, कुठं का असं ना तू बघतोयस, कारण रोज तिथे एक दुसरं जनावर यायचं आणि तो डागलेलं बघायचा न्हावीदादा. आणि मग ह्यानं काय केलं, तिथं ठेवलेली किल्ली घेतली. जुनी माणसं कशी किल्ली खिशात घेऊन जात नव्हती, कुठतरी दडवून ठेवली जायची. त्यानं आपला पेटवला भाताने, आपलं तापवलं, धानी तापवली. आणि मग डागायचं शिंगाच्या मध्यावर कुठं, आता जुन्या काळात मूळ उतरलं जायचं, ह्या गोष्टी सगळ्या करत होती जुनी लोक. आयुर्वेदाचा थोडासा अभ्यास होता, शरीरशास्त्राचा अभ्यास होता. आणि मग तापवल्यानंतर न्हावीदादानं धरा म्हणाले बैलाला. धरा म्हणस तर काय महाराज, ह्याचा स्वभाव काय मूळचा आता काय सांगायची गरज नाही. वस्त्रा मांडीवर पालटायची सवय जुन्या काळात नाही. ह्यानं ती ढाणी महाराज उचललीने मांडीवरच फिरवली. आता डागायचं होतं बैलाला, पण ह्याच्या स्वभावानं हाडापर्यंत आत गेलं. हा स्वभाव आहे, एका जन्माला स्वीकारलेल्या जातीचा स्वभाव जर एवढा असेल, मग त्या स्वभावात दुःख देण्याचं सामर्थ्य नाही, ते विस्मरण केवढं करतं. मी कार्य काय करायला लागलोय आणि माझी जात कुठली आहे आणि मी काय करायला पाहिजे. दुसऱ्याचा स्वभावजन्य धर्म जर पत्करला तर एवढं दुःख होतंय. म्हणून स्वभावविहित क्रिया करणं, म्हणून गुणाचं अतिक्रमण सहजासहजी होत नाही. म्हणून दिलेला गुन्हा हा ईश्वर संकल्पानं दिलाय, ईश्वर सत्य संकल्प आहे, त्यातूनच तुमचा उद्धार करायचा आहे. म्हणून कसं लागेल अशा घरातच तुम्हाला जन्माला घातले असं समजायचं. परीक्षा द्यायची, उत्तीर्ण होईल नाही होईल हा पेपर तपासायचा, त्याच्याकडे का. शेवटी काय, हे सगळ्या गुणाचा अव्हेर कर म्हणतात, सोडून दे. असते 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 त्याचा काय कर, परित्याग कर. नष्ट करता येणं शक्य नाही, नष्ट केला तर सृष्टीचा नियमच आहे, हे गुणत्रयात्मक सृष्टी आहे सगळी. आणि मग असा स्वभाव बनलेला असल्यामुळं प्रत्येक जीव स्वभावानंच आपापली कार्य करत आहे. सत्वगुणी मनुष्य दुसऱ्याचं निवांतपणे ऐकून घेईल. आहार सुद्धा चांगला, आयुष सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिर आराध्य आहारा सात्विक प्रिया. सात्विक मनुष्य आयुष्यमान वाढेल असंच खाईल. सत्व या पदार्थामध्ये रसवान पदार्थ आहेत, शांत पदार्थ आहेत, अगदी मधुर, थोडेसे गोड, आरुवार जिभेला लागले तर मऊ, खाण्याला पोटाला त्रास करणार नाही, मोजकच खाणार, कधी त्रास होईल असं निरोगी शरीर राहील असं जेवण जेवणार, त्याला सात्विक आहार म्हटलं. कट्वम लवणा तुष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिना, कडू आम्ल मधुर, असे सगळे वेगवेगळे रस असणारे रजोगुणी पदार्थ खाईल. आणि मग त्या रजोगुणी पदार्थामध्ये अगदी तोंडाला अगदी आतून उष्ण अति असणारे अतिशय कुरकुरीत पदार्थ खाईल. आपण काय आवडते त्याच्यावर गुण ठरवाय का हरकत आहे. रोज जर भेळ आणि भडंग खाईत असेल, वड्यानं भजी खाईत असेल तर तो रजोगुणी मनुष्य आहे, काय सांगायची गरज नाही. आणि तमोगुणीचा काही विषयच नाही, तो वास्तविक चौकशीच करू नये. यात यामम गतर संपोती परिषुतमचेत, जे उष्ट 3 तासाच्या पुढलं आंबलेलं जे तामस पदार्थ काय देवाला निवद दाखवायच्या लायकीचे नसतात. त्यामुळं ते अमेध्य असं म्हटलंय. पोती वेळ गेलेला आहे, पर्युषितम शिळ झालेला आहे, उष्ट. आणि मग उष्ट खाणाऱ्या माणसांना आपण सुद्धा ओळखायचं घरात, त्याला काय होते म्हणून खातेत की उष्ट माणसं. खाऊच नाही वास्तविक, जिव्हालोलूप माणसं असतात तर उष्ट खातात एकमेकाचं. म्हणजे आता त्या गोष्टी सांगून पंक्तीत महाराज कालवलेला भात एकमेकाच्या ताटात घालतात. आता माणसं इतकी खाली उतरली. मी म्हणतो तुझ्या हातानं घे म्हणणं कालवायच्या अगोदर हेही बरं आहे, मला एवढा संपत नाही, तुझ्या हातानं तू घे हे म्हणणं बरोबर. आपल्या हातानं दुसऱ्याच ताटात वाढतात. बरं कोरडा वाढला तेही मान्य करीन, हे सपत नाही म्हणून कालवलेला भात वाढत, ही गोष्ट बोलूच नाही, पण एवढ्या खाली आलंय. म्हणजे पंक्तीतल्या जेवणामध्ये इतका सुद्धा आता धर्म पाळला जात नाही. आणि मग ते काय खाण्याचे पदार्थ ज्या त्या भागावर जे ते भाग राहतो. म्हणून देश काल बदलत जाईल तसा आम्हाला प्रत्येक पदार्थ कालवून तोंडात घालायची सवय आहे. तिकडले लोक म्हणतात अतिशय
पार उत्तर भागातील ते तयार गोळा करून तोंडात लांबूनच टाकतात. आमची लोक म्हणतात ती खायची पद्धत तुमची चुकीची आहे, ती म्हणतात तुमची पद्धत चुकीची. आम्ही तोंडात घातलेला हात परत कालवलेल्या पात्रात घालतोय. ती म्हणतात तुम्ही प्रत्येक घासाला उष्ट करून खाता. आम्ही उष्ट करीत नाही म्हणाले, पहिल्या घासापासूनच आत गोळबंबात घालतात तसं. आता ह्या पद्धतीने बघायला गेलं त्यांचं बरोबर आहे. आम्ही लाळ लागलेला हात पात्रात घालतोय. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याला उष्ट करून खाऊ नये. म्हणजे प्रत्येक पदार्थ एवढे बारकाव्यानं मांडले धर्मशास्त्रात. आता ते तसं फेकून खाणं काय आमच्या शक्य नाही. ताट उचलून पिऊच नाही असा नियम आहे, पण आमची 110% तलाव भरलेला असतंय. शेवट दूधने आमटी ओतून घेतलं, तुम्ही काय करणार? पिण्याशिवाय पर्यायच नसतंय. म्हणजे काय खावावं, कसं खावावं हे सांगण्यात हे काय ज्ञानेश्वरीचा विषय नव्हे. पण रजोगुणी माणसं असं खातील, तमोगुणी माणसं असं खातील, सत्वगुणाला हे हे या पद्धतीचे आहार आवडतील. आणि मग आहार वाचून नाही बळी हेतू. तरी अर्जुना पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई. स्वभाव कशामुळे बनतो? तर आहारामुळे बनतो. आणि आहार जर असे आम्ही पद्धतीने घेतले तर त्या पद्धतीची बुद्धी होत जाते आणि बुद्धीनुसार वृत्ती कार्य करत राहते. म्हणून 3 गुणातून आम्हाला बाहेर असते पडायचं आहे. त्यातून आम्हाला काय करायचं? मी आणि माझं हे न करी म्हणतात. मी अहम म्हणजे आणि अहम संबंधी माझं, ह्या सगळ्या गोष्टी माझं करून म्हणून बोलणं सुद्धा आचार विचार कळतात लगेच माणसाचं. सत्वगुणी मनुष्य पुढल्या माणसाचं बोलणं ऐकून घे तोपर्यंत थांबायला पाहिजे का आपलं सांगायचं त्याला? ऐकलं पाहिजे. ऐकताना सुद्धा त्याचं बरोबर असो किंवा चुकीचं असो, तो मनुष्य सांगण्याकरता आला असेल तर तुमचं ऐकण्याकरता आलेला आहे का? तो ठरवूनच आलाय अमुक माणसाला मी एवढं सांगणार म्हणून. सांगायला आलेल्या माणसाला तुमचं ऐकायची गरज नसते, म्हणून तुम्ही त्याला सांगायची गरज नाही. बरं, आलेल्या माणसानं माझ्या मुलानं अमुक पुण्यामध्ये एवढा बंगला घेतला असं जर सांगत असेल तर तुम्ही तुमच्या मुलानं मुंबईत घेतलेला बंगला सांगायची गरज नाही. एवढं सुद्धा सौजन्य लोकांमध्ये उरलेलं नाही. बोलणं ऐकून घ्यायला कोण तयार नाही. आणि मग असा प्रौढीवाद वाढत जातो. रजोगुणी बोलणं हे असंच लागतं. ते रजोगुणातच चालतं, रजोगुणातच शांत होतं. खाली उतरलं तर तमगुणात जाईल, सत्वगुणात येणं शक्य नाही. म्हणून सत्वगुणामध्ये हे सगळं वाङ्मय लिहिलेलं आहे आमचं. ही समाधी भाषा आहे, हे आलेले अनुभव आहेत. म्हणून फार ललित कादंबऱ्या कथा यामध्ये खाली उतरून ते रजोगुणाचं भांडवल आहे. अतिशय शौर्याच्या कथा वाचणं, अंगात रसभरित असं लालित्यपूर्ण वाचणं, हे सगळं विकाराला उत्पन्न करणारं भांडवल हे रजो तमोगुणाचं आहे. सगळं तमोगुणी काय आळसामध्येच असतो. त्यामुळे ह्या गोष्टी रजो तमोगुणाच्या असते टाळाव्यात, सत्वगुणामध्ये आपण उतरावं आणि असा प्रवास करत जायचा आहे आम्हाला. म्हणून खरा परमार्थाचा प्रवास हा गुणाधीन आहे. गुण सत्वगुण आम्हाला चढवायचा आहे. सत्वगुणामध्येच आम्हाला काय होईल? ज्ञान होईल. सत्वात संजायते ज्ञानम. सत्वानच ज्ञान काय होतं? संजायते, वृद्धी होत जाते. आणि मग हे ज्ञान आम्हाला सुखरूप अवस्थेला नेईल. तोपर्यंत जपलं पाहिजे. आणि जपण्याकरता मग आम्हाला आहार विहार आचार उच्चार सहवास ह्या गोष्टी मात्र अगदी सातत्यानं, नाहीतर त्याला काय होतं ह्याला काय होतंय म्हणून असते त्याला खाली आणत आणायचं नाही. त्याला अधोगती. आणि मग उन्नती करायची असेल तर हे सांभाळावं लागेल. म्हणून धन मिळवणं वाया नाही, धन जपणं वाया नाही, एखाद्या ठिकाणी शौर्यानं काही कृती करणं हे चुकीचं नाही. त्याचं अस्तित्व हे सगळं कळवून घ्यायचं. म्हणून भूतीदेव म्हणून भेटतो या जना नाही हे भावना नरणारी, हे अशा टप्प्यावर लिहिलेलं आहे. भूतात देव आहे. भूत म्हणजे ती नव्हे लागणारी, ही आम्ही भूतच म्हणायची सगळी. आणि भूतामध्ये काय स्त्री पुरुष भाव असत नाही. सगळ्याच्यात आत्मा सगळीकडे नांदतोय. पण तो आत्मा नांदतोय बरोबर आहे. स्वरूप दृष्टीनं ही माणसं देव आहेत असं समजायचं का गुणाच्या दृष्टीनं? गुणाकडनं बघायला गेलं तर माणसं काही वात्रट आहेत, काही सामंजस्य आहेत, काही समजून काही उधळून टाकणारे आहेत, काही मोडामोड करणारे आहेत. आणि मग स्वरूप दृष्टीनं बघायला गेले तर देव आहेत. मग देव आहेत असं समजून त्यांना जवळ घ्यायची का गुणात वेगवेगळे आहेत म्हणून बाजूला ठेवायचे? देव आहेत असं समजायचं, पण गुण कळाला की जवळ घ्यायची नाही. देव जवळ बरोबर आहे, त्यातला देव आहे बरोबर आहे, खरं तो जवळ घ्यायच्या मापातला नाही. त्या देवाला लांबच ठेवायचं आणि बाहेरनच उदबत्ती त्याला दाखवायची. जे जे भेटे भूत ते ते मानिजे किंवा जाणीजे भगवंत. हा भक्तियोगाच्या दृष्टीनं आध्यात्मिक साधना बरोबर आहे. तुका म्हणे सर्प विंचो नारायण वंदावे दुरोन शिवो नाही. तीर्थप्रसाद देतो म्हणाला एखादा साप तर जाऊन चालेल तीर्थ घे. विंचू एखादा प्रसाद आहे सत्यनारायण घातलाय म्हणून जर गेला तर नांगीला गोपीचंद नाही चालणार.
गोपीचंद लावाय गेलेल्याला ऍडमिट करायची वेळ येणार. म्हणजे आपलं अस्तित्व संपवतील एवढा त्यांच्याकडं काय असतो, ताकद असते. गाढवाचं पूजन करायचं बरोबर आहे, पण मागल्या पायाला जर पूजा करायला गेला तर पूजा करणारा संपून जाईल. ही तू काय, तिन्ही गुण सगळ्यातच आहेत, पण ते जाणायचे, ओळखायचे आणि पूजा करायची, पण दुरून. गाढवाला पिंडी टाकायची लांबणं, त्याची व्यवस्था त्यात आहे. हळद कुकू काय करणार आहे त्याला, त्याला पोटाला खायला घालणं ही त्याची पूजा आहे. तुम्ही यंत्राला योग्य त्यावेळी ज्या त्यावेळी आईल पाणी बघणं ही त्याची पूजा आहे. एखादी दाराची बिजगरी करत असली तर उगाच देवाला नारळ देण्यात काय अर्थ नाही. खोबरेल त्याच नारळाचं काढून जरा कसं ना खोबऱ्याचं घातलं तर ती करतेली थांबल. ज्याची त्याची पूजा ही भगवंत समजून अशी करायची आहे. म्हणून ते तमोगुणी पदार्थ पाहिजेत, रजोगुणी पाहिजेत, सत्वगुणी पाहिजेत. तिन्ही गुणाशिवाय कार्य होणं शक्य नाही. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विनिक कामा नाही, असं तिन्ही गुणानं जीवन आमचं बांधलेलं आहे. असते असते विचार करत दोन्हींचा परित्याग करायचा, सत्वगुण वाढवायचा आणि या गोष्टी योग्य त्या अंतरावर ठेवूनच आम्ही याचा काय करायचा, वापर करायचा. हे ईश्वरी सृष्टीत असं राहणारच आहे. कुणाचाही गुणदोष बघण्यात अजिबात अर्थ नाही. तो असा पाहुणा का, तो असा का वागला, तिला हे शोभतंय काय, तिनं असं मला बोलायचं नाही, ह्या गोष्टी नुसत्या बोलण्यापुरत्या आहेत. दुरुस्त कोणीही होत नाही. ज्याला दुरुस्त व्हायचं आहे त्यानं नादुरुस्त होईतोपर्यंत बडबडायचं नाही. आपलं केंद्र घेत नाही हो ते फ्रिक्वेन्सी. आपण थाऱ्यावर पाहिजे काय, आपण जागा बदलायची. फोनला सुद्धा तुम्ही जागा फिरून बोलायला लागला असत तर ते पकडत नाही लवकर. स्थिर राहता आलं पाहिजे. आपण असा निश्चय करायचा की स्थिर बुद्धी मला राहता आलं पाहिजे. आणि असं साम्य आलं की अर्जुना असमत्व चित्ताचे तेचे सार जाण योगाचे. असं वृत्तीला एक चित्ताला शांतपणा यावा. पुन्हा विषयी दुराग्रह बाळगायची गरज नाही. सगळ्या भगवंताच्याच मूर्ती आहेत, प्रेरणाही तोच देतोय म्हणायचं. दुर्योधनाने एवढं मोठं देवाला थांबवता आलं असतं नाही, त्याचा संकल्प आहे, तो त्याच्यातनं कार्य करायला आहे. आपण असंच समजायचं, आम्ही पोरग्याला डॉक्टर करायला लागलोय, पण तो डॉक्टर व्हायच्या मापात नाही, तो ट्रॅक्टर चालवतो म्हणतोय, ती ईश्वराची इच्छा समजायचं. तो ट्रॅक्टर चालवून जे मिळवेल ते तो डॉक्टर होऊन नाही मिळवणार. डॉक्टर होऊन ते दूर जाईल, ट्रॅक्टर चालवून घरात राहील. ही ईश्वराची इच्छा आहे. तुला भविष्यात असा असा रोग होईल हे देवाला माहिती आहे, मला नाही माहिती. आपलं काय आहे ते त्याला ठाऊक आहे. मग जर त्याला ठाऊक असेल तर मग आम्ही त्रागा करण्यात योग्य नाही, अजिबात नाही. म्हणजे या गती समजून घ्यायच्या. युग बदलत जाणार, काळ बदलत जाईल. प्रत्येकाची गती, दोन्ही लोकल गाड्या सारख्या पळायला लागल्या मुंबईसारख्या ठिकाणी तर दोन्ही थांबलेल्यासारख्याच दिसतात. ह्या लोकल मधला म्हणते माझी बी थांबली आहे, हे म्हणते माझे, पण दोन्ही वेगानंच चाललेत. म्हणजे वेगा अतिशय आहे भोली जाया. वेगाचा अतिशय वेग झाला की ते स्थिर राहिल्यासारखं वाटतंय. आणि मस्त आम्हाला सुद्धा कळते की आपली गाडी हल्ली किंवा दुसऱ्याची हल्ली तर आपली पळायला लागली असं वाटतंय. म्हणजे असा नुसता हा भ्रमात्मक व्यवहार आहे असं समजायचं. हेतू काय, यातून सगळीकडेच देव भरलेला आहे. तो गुणातून व्यवहार करतो. स्वभावाकडून बघायला गेलं तर बिघाडलेला आहे आणि स्वरूपाकडून बघायला गेलं तर देव आहेत. म्हणून भेद दिसतो तो स्वभावात आहे. स्वभाव बदलणं आपल्या हातात नाही. म्हणून असं कुणी आज्याने असं आजाने नातू असा वागतोय, नात अशी वागते, त्याने असं वागायला पाहिजे, एका घरात 4 नातू आहेत, एकाच खोलीत राहिले पाहिजेत, काही नाही. प्रत्येकाचं प्रारब्ध विचित्र आहे आणि ऍडमिशन नाही मिळालं म्हणून आजान उपवास धरायची काही गरज नाही. असं समग्र जीवन अगदी बुद्धिमत्तेवर आहे आणि त्या बुद्धीनं व्यवस्थित निर्णय घ्यायचे आणि सारासार विवेक हा मंत्री करायचा आपल्या जीवनामध्ये. आणि मग शेवटी काय आचार विचारावरच येते. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मग ज्याला तीव्र इच्छा मोक्षाची अशी धरून एक आत्मसुख अंतरी विसंभशनी. आत्मसुखाचा पर्याय आम्हाला अंतिमच आहे आणि हा विकास आम्हाला साधण्याकरता हे प्रतिबंध आहेत. मग अर्जुना तू माझे मी माझे हे न करी म्हणतात. तू गुणत्रयात व्हेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंभजनी. विसंभशील म्हणजे विसरून जाशील, कदाचित चुकून त्या गुणाच्या अतिक्रमणात पडशील तर असा व्हावत जाशील, असं अजिबात व्हावं जाऊ नको. म्हणून वासनेचा रेटा मोठा आहे. वासनेच्या त्या रेट्यामध्ये आपण तशी तशी कामं करत जातो आणि मग आपण परमार्थी होय बरोबर आहे, पण तो रोल फक्त आम्ही करतोय असं वाटतंय, भूमिका करतोय. कीर्तनापुरता जर मी ज्ञानेश्वरी उघडत असेल आणि घरात जाऊन जर टीव्हीच्याच पडीत दिसलो तर मग हा नुसता रोलच झाला म्हणायचा. वास्तव जीवन मात्र तसं असलं पाहिजे. आणि वास्तव जीवन प्रल्हादाने अनुसरलं, ध्रुवाने अनुसरलं, अंबरीषाने अनुसरलं. म्हणून त्यांची परीक्षा घेण्याकरता देव स्वतः आले. द्रौपदीचं जीवन तसं होतं म्हणून त्यांनी परीक्षा देण्यात आली आणि ती उत्तीर्णही झाली. आमच्या परीक्षा देण्या इतकं आमच्या अंतःकरणामध्ये इतकं शुद्ध सत्व उरलेलं नाही. म्हणून शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, बोध बिरडे बांधला गाठा, गळा वैराग्याच्या पट्टा, वाटा दाऊ भक्तीच्या. तरी सुंदर तुकोबाराय वर्णन करतात, नाथबाबा वर्णन करतात. म्हणून सत्वगुणाची वृद्धी
आपण अवश्य केली पाहिजे. कोणाचंही आता ऐकण्यासारखं का नाही. ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी समर्थाने पुष्कळ मांडलेलं आहे. आपण घरात बसून हे कळवून घ्यायचं. सूर्य उगवल्यानंतर अनेक मार्ग दिसतात. आपल्याला कुठली वाट योग्य आहे त्या वाटेनं जाऊया. एक आत्मसुख अंतरी विसंभजने. अर्जुनाला काही सांगायची गरज नव्हती, पण मोहामुळं धर्माधर्माच्या कल्पना, कर्तव्याच्या कल्पना तो तेवढ्याच धरून बसला. पण सांख्याच्या दृष्टीनं म्हणजे ज्ञानयोगाच्या दृष्टीनं देवाला असं सांगितलं की तू मारताना हे मरणं हे शक्य नाही. ही सगळी माझी इच्छा आहे, आणि माझी इच्छा जर जगच पाळत असेल तर तू कोण आहेस? तू सामान्य जीव आहेस. आम्ही सामान्य जीव आहोत. तत्वस्वरूप अगदी तत्वानं बघायला गेलं तर ईश्वराचं ब्रह्मच आहोत असं कळवून घ्यायचा आणि हा भेद मिटवायचा. आणि तो भेद ज्ञानानं मिटेल. त्या ज्ञानाला कारण आहे सत्व. सत्वाची वाढ करावी लागेल. आणि त्या सत्वगुणाला आम्ही मात्र अव्हेर करायचा नाही. तोही सत्वगुण शेवटी ब्रह्मानुभवात विरघळून जाईल. आणि मग शेवटी उरेल ते त्रिगुणातीत राहील. आणि मग असा त्रिगुणातीत झालेला अत्री महर्षी होता. म्हणून दत्त महाराज त्यांच्या पोटात अत्री म्हणतात. 3 गुणाच्या पलीकडं. अनासूया, जिच्या पोटात असूया नव्हती, द्वैत नव्हतं, भेद नव्हता, तिच्याच पोटाला दत्त महाराज जन्माला आले. म्हणून भगवान दत्तात्रय जन्माला यायचे झाले आमच्या वृत्तीच्याच पोटाला येतील. अशी निर्वृत्तिक, निष्पाप, अशी शुद्ध निरपेक्ष वृत्ती त्या भगवंतांनी द्यावी. आणि आमचा उद्धार व्हावा. हेतू काय? वेद निस्त्रैगुण्य. वेद सगळं जग त्रिकांडमय आहे. यात भेद दिसतात पण स्वरूपानं भेद नाही असं कळवून आपण साधना करूया. आणि साधना करत करत एक दिवस साध्याशी एकरूप होऊया. भगवंतांनी पार्वती मातेनं आम्हाला तशी बुद्धी द्यावी आणि आमचा परमार्थ सिद्धीला जावा अशी विनवणी करून सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदान.